आता गोंदिया जिल्ह्यातही बनावट नियुक्त्यांबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील अनेक खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये नियुक्त केलेल्या 15 शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली होती। तरीही त्यांना गेल्या 6 महिन्यांपासून वेतन सतत मिळत आहे। ही माहिती सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी दिली। मानकर म्हणाले की या 15 शिक्षकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली होती। त्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या। यानंतर पुणे शिक्षण संचालकांनी सर्व 15 शिक्षकांची मान्यता रद्द केली होती आणि त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले होते। या आदेशांना 6 महिने उलटून गेले असले तरी संबंधित शिक्षकांना अजूनही पगाराचे फायदे मिळत आहेत। या प्रकरणात संबंधित संस्थाचालक, नागपूरचे उपशिक्षण संचालक, गोंदियाचे माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि वेतन अधीक्षक यांच्यात संगनमत असल्याचा आरोप मानकर यांनी केला। आता या सर्वांवर कारवाईची मागणी होत आहे। हा सगळा शासनाच्या तिजोरीवरचा डल्ला मारण्याचा प्रकार आहे। यामध्ये डेप्युटी डायरेक्टर नागपूर, शिक्षणाधिकारी आणि विविध जे आहेत संस्थाचालक यांचं संगनमत आहे। कोट्यावधींचा भ्रष्टाचार आहे आणि खाजगी संस्थांमध्ये नोकरीवर घेताना शिक्षकांकडून डोनेशनच्या माध्यमातून कोट्यावधी उकळण्यात आले आणि शासनाच्या तिजोरीवर वेतनाचा भुर्दंड पडण्यात आला। आता हा वेतनाचा भुर्दंड शासन कसा वसूल करेल हा एक प्रश्न आहे। सेवा बदलमध्ये मला अशी विनंती आहे शासनाकडे की आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत। शासनाने दखल घ्यावी। माननीय गृहमंत्र्यांनी आणि हे जितकेही संस्थाचालक आहेत त्यामध्ये अधिकारी आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करून यांचा पर्दाफाश करावा।